मी पॉलिटिकपेक्षा तुम्हाला थोडेसे 2-3 टेक्निकल मुद्दे या बाबतीत सांगतो. विषय नंबर 1 की मी टेक्निकल मुद्दे, मी माझं ओपिनियन एक्सप्रेस काय करत नाही आहे. अ वर्गाच्या ज्या संस्था असतात याच्यामध्ये सरकारनेच कायदा केलेला आहे की अ वर्गाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं टर्म संपल्यानंतर जर त्या टर्मच्या आधी इलेक्शन नाही झाली तर आपल्याला प्रशासक नेमायला लागतो. जसं आपल्याला आठवते की एकदा बिद्रीवरही प्रशासक, आणि त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांचं आणि बोर्डचं मत आहे की आम्ही इलेक्शन टायमात घ्यायला बोर्ड तयार होतं, फक्त कोर्टाने ऑर्डर दिले की संस्थांचं तुम्ही एन्क्वायरी करा, त्याच्यामुळं डिले झालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या काही कारणामुळे नाही झाले. पण एक मुख्यमंत्र्यांचं मत होतं की कोण कोर्टात जर गेलं की तुम्ही केलेल्या कायद्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहे, त्याच्यामुळं प्रशासक नेमलं गेलं आहे. आता त्याचे इंटरप्रिटेशन्स की गोकुळचा चुकीचा कारभार होता म्हणून प्रशासक नेमलं गेलं का नाही, ती इंटरप्रिटेशन्स बाजूला ठेवून कायद्याने त्यांना प्रशासक नेमावं लागत होतं. आणि मला असं वाटतं की बोर्डच्या काही चुकीमुळं इलेक्शन पुढे नाही गेले ह्याच्याबद्दल मला वाटतं मुश्रीफ साहेब पण कोर्टात गेलेत, बोर्डचे काही लोक गेलेत. तो हा टेक्निकल मुद्दा आहे. मी तुम्हाला टेक्निकली विषय सांगितले काय झालेले आहेत. त्याच्यामुळं त्याचा कारभार बरोबर चुकीचं त्याच्यामुळं प्रशासक नेमलं असं काही नाही. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे कायद्याने बांधील आहेत आणि त्याच्यामुळं कायद्याप्रमाणे तो निर्णय झाला. पण या सगळ्या प्रकारामुळे शिवसेना शिंदेपासून एक चित्र गोकुळमध्ये तयार होताना दिसते पक्षीय पातळीवरचे राजकारण. आणि महायुतीमध्ये प्रचंड असा वाद निर्माण झाल्याचं दाखवलं जातं. खरंच वाद आहे का पेढ्यातला वाद? मी आता महायुतीत 1 महिन्यापूर्वी चालू आहे. सो मला असं वाटतं की मी महायुती आणि त्यांच्या ह्या गोष्टीबद्दल आता मी काही बोलणं योग्य नाही. मला असं वाटतं की त्याच्याबद्दल पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचे जे आहेत ते त्याच्यावर अधिक बोलतील आणि त्याच्यामुळं मी काय तुम्हाला आता विनाकारण ब्रेकिंग न्यूज द्यायची काही आवश्यकता नाही.